पहिल्याच बॉल या ठिकाणी खोल टप्प्याचा करण्याचा प्रयत्न पहिल्या रेडावरची संधी ताब्यात लागेल या ठिकाणी पुन्हा एकदा नजरेचं घेतो बॅटर पुन्हा एकदा हवेवर करण्याचा प्रयत्न बॉल कुठे जातोय बॉल जातोय किमरच्या पलीकडे अर्थात खणखणीत चाल करत आहे गोलंदाज शुभम धंदे काही कामगिरी बाजूला गेला पुढचा चेंडू दुसरा पाहिला होते आदिल करण्याचा प्रयत्न मोठा खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय खेळ होईल का तेजस कुंभार पास झालाय शुभम धुंदे मोठा मासा करायला लावलाय फायनलचा सामना आणि तेजस कुंभार सुस्तारी बाद झालाय बॅट पवेलियन तेजस कुंभार संघाचे संघ नायक सेनापती माऊली झाडे मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा स्ट्राईकला सर्च होत आहे अजिंक्य दीक्षित या अजिंक्य दीक्षित मोठ्या सामन्यामध्ये एक मोठे फटक्याची करून सामन्याचा खूप बघितलं अजिंक्य दीक्षित पुन्हा एकदा हवाई करण्याचा प्रयत्न जे होईल का जे टिकलाय अजिंक्य दीक्षित बाद झालाय कॅच काही कॅच विकलं पकड्या ठिकाणी यश पारवे आणि शेरच्या इलेव्हन संघ थोड्या अडचणी सापडलाय संघाचा अष्टपैलू स्फोटक खेळाडू अजिंक्य दीक्षित बाद झालाय आणि पुढचा खेळांचा दाखल मिळतोय पुण्याचा अभिमान अर्थात शिवपूर्णगिरी जीवन वाडकर दाखल होतो याच्या आतमध्ये फायनलचा सामना फायनलचा करार दोन्ही संघातून बघवतात मित्रांनो कोण ठरेल शिवप्रतिनिधी 2025चा चॅम्पियन आपण मित्र प्रामुख्याने पाहतो या शिवपूर प्रेमलेख असू द्या शिवगंगा प्रेमलेख असू दे अनेक पद्धती मानण्याचे खेळणं तरी चलन नाटी खेळणं तरी वाढण्यात आणि स्पर्धांचं अनेकचं आयोजन केलं जातं आदिपतीचा सामना स्ट्राईकला सज्ज होतोय अथर्व वाडकर वाडकरला थोडं मैदानात संयम राखावं लागेल थोडा खेळ करावा लागेल संघाचे संघनायक संघाचा सेनापती माऊली जाधव तंबू ठोकून बसलाय तल ठोकून बसलाय पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर सुरेख अतिशय सुरेख लाईन पाहायला मिळते गोलंदाज दिनेश कुंभार
हो पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जातोय फटका फसलाय आणि झेल सुद्धा पाहून झेल घेतलाय का झेल टिपलाय मोठी विकेट आजचे अथर्व वाडकर बाद झालाय संघाचा स्फोटक खेळाडू अथर्व थोडा शांत राहायचं मित्रा थोडा खेळ करायचा होता पण हा पैशाला अथर्व वाडकरला आणि पुढचा बॅटर जातोय सागर काही कामगिरी होते सागर एक स्फोटक खेळाडू आहे आणि ते संघ पूर्णपणे जलशात पाहतोय आपण कारण शीर्षालन संघाचे मोठे मोठे बॅटर तंबूमध्ये पाठवल्यात हो पुन्हा एकदा फुटकोळीचा प्रयत्न आणि खराब क्षेत्राची आपण पाहतो या ठिकाणी किती एका डावा समोर मानावं लागतंय सूर्यास्त के बाद सूर्योदय होता है और सफलता के बाद सफलता होती है क्योंकि टाइगर अभी जिंदा है वही टाइगर का नाम है माऊली साधव मन फ्रॉम शिवापुर हो पुन्हा शिवपुरीचा टायगरने धरकडी फोडली करीतलाय पुरीतलाय धाडलाय बॉल जातो सेवारीच्या पाणीकडे षटकार धाव संख्या 13 धावा धावपलकावर मंचावर आपण मित्रांनो पाहतोय धावसंख्या आपण पाहिली आता 13 धावा धावपलकावर पुन्हा एकदा सुंदर लाईन बाळवते स्विंग असा होतोय बसवंतच्या कानाला फुंकर मारत बॉल जातोय इष्टरेखाच्या हातामध्ये पुन्हा एकदा सोमचा पुढचा चेंडू हो गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु सुंदर क्षेत्ररक्षण केवळ सागरला एका धावे समोर मानावं लागेल पुन्हा एकदा संघाचे संघ नायक माऊली साधव हो पुन्हा एकदा लाईन मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न पंचाचा निर्णय वाईट बॉल आणि पाहावं लागेल इष्टरक्षणी काही कामगिरी केली का थंड निर्णय आलाय नोट आउट
पुन्हा एकदा स्ट्राईकला माऊली साधव. हो पुन्हा एकदा टाकावर फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फसलाय. चेल होईल का? या ठिकाणी झेल 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 सुटलाय, कारण चुकीला माफी नाही. आपण माऊली साधवचा झेल सुटलाय. आता परिणाम भोगावे लागतील. पुन्हा एकदा आपण म्हटलं स्ट्रोगलचा चेंडू आपण बघितला तर उमेशचा सुंदर अशी यशस्वी आपण पाहतो आतमध्ये. केवळ या ठिकाणी एकदा खर्च. धावसंख्या 18 धावा. पुन्हा एकदा मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न. ओमकार चेंडू खाली येतोय. चेल खेळ का? आणि सागरला पुन्हा एकदा सावं लागेल म्हणण्याच्या बाहेर, कारण ओमकारने चेल पकडलाय. कुठल्या प्रकारची चूक केली नाही. धावसंख्या केवळ 18 धावा धावपलकावर. धावपलकावर आपण धावसंख्या पाहिजे तर केवळ 18 धावा. आणि पुढचा खेळाडूंच्या दाखल होतोय. योगेश संघाची कमन संभ्रम, संघाची थोडा समय गेलाय. हा योगेश काय कामी करतो मित्र पाहावं लागेल, कारण फायनलचा सामना आहे. कामगिरी करावं लागेल, करणारा विश्वास दाखवलाय. आपण गाडी पुढे घ्यायची समोर दिशेला. रोडच्या समोरची गाडी आपली कृपया साईडला मित्रांनो. आणि पंचांच्या ठिकाणी डोबाळ येतोय. पुन्हा एकदा टिचला आहे ना, भडकवलं टाकण्याचा प्रयत्न आणि सुटृष्ट क्षेत्रक्षण पाहतो या ठिकाणी गोलंदाजाचं वॉटर फिल्डिंग. मित्रांनो काय फिल्डिंग आपण त्याच्यामध्ये आपण पाहिलं. धावसंख्या 19 धावा धावपलकावर. आणि पुढचा गोंधळ संघाच्या वतीने येतोय. संघाचा अष्टपैलू फिरकीचा जादूगर अर्थात सागर धोंडे. ज्या सागर धोंडेने आपल्या फिरकीच्या तालावर मागच्या मॅच मध्ये एक रूप बदलवलं, तोच सागर धोंडे कामगिरी करायला आलाय. सागर धोंडेच्या पहिल्या चेंडूवर हारला चढवलाय, प्रार केला पण चेंडू फसलाय, परंतु झेल सुटलाय. रनआउट संधी, परंतु रनआउट झालाय. योगेश बाद झालाय, परंतु माऊली जाधवचा आपण कॅच सोडलाय. माऊली जाधवला सलग दुसरे जीवनदान आपण दिलंय, कारण शीर्ष 11 संघाला माऊली जाधव मैदान राहणं फार गरजेचं आहे. संघाचे संघनायक सेनापती माऊली जाधव तंबू ठोकून तलठोकून मैदानाच्या आतमध्ये. आणि पुढचा बॅटर सात आहे शिवापूरनगरीचा वंडरबॉय अर्थात रोहित. पहिल्यांदाच रोहित बॅटिंगला जातो. टाळ्यांचा कडकडाट बघतो आपण डगआउट मध्ये. माऊली जाधवने आपले करिश्मा बॉल जातो कॉमेंट्री बॉक्सच्या पलीकडे आणि खरी षटकार. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं माऊली जाधवचा कॅच सोडणं कितपत महागात पडू शकतं. परिणाम भोगवल्यातील चुकीला माफी नाही. मित्रांनो आपण 2 कॅच पाहिजे ड्रॉप माऊली जाधव
स्फोटक खेळू संघाचा संघनायक हो पुन्हा एकदा त्या दिशेला फिरकवला बॉल आणि डेट बॉल आला एक चांगला फटका खेळला होता. पुन्हा एकदा लाईनमधील परिवर्तन पाहतोय आणि थोडा फिरकलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. पुन्हा एकदा आपण सुरेख लाईन पाहतोय. आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय काही आमच्या प्रमुख मान्यवरांचं आगमन झालंय. आपल्या सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सागर फोंडे पुन्हा एकदा सुरेख लाईन अपील करण्याचा प्रयत्न कारण सागर फोंडेला माहिती आहे माऊली साधूची विकेट म्हणजे फार मोठी विकेट. जोपर्यंत माऊली साधू तंबू ठोकणे धावसंख्या 27 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तोच फटका वाघाची धाड फुडला पॅड बॉल गेला डोंगराच्या पल्ल्याड खाली खाली षटकार येतोय माऊली जाधवच्या पाठ मधून. धावसंख्या 33 धावा माऊली जाधवचा फटका बसलाय. मी जातोय झेल होईल का ओ पुन्हा एकदा 2 धावा ठिकाणी माऊली जाधवने चोरल्यात. धावसंख्या आपण पाहिजे केवळ 35 धावा. चार षटकावर आपण जर पाहिलं केवळ 35 धावा धावफलकावर. धावसंख्या 35 धावा धावफलकावर आपण पाहतो मित्रांनो. शेवटचे 6 चेंडू स्ट्राईकला एक स्फोटक खेळाडू शिवापूर नगरीचा वंडरमॅन ओळखलं जातं तोच चॉकलेट बॉय रोहित. परंतु माऊली जाधवला स्ट्राईक केल्यावर फार गरजेचं आहे. 1 रन काढून तो माऊली जाधव स्ट्राईकला आणू शकतो. रोहित कामगिरी करेल का या ठिकाणी पंचांचा इशारा न बॉल येतोय. आता रोहित साठी न बॉल येतोय. रोहित काय करतोय रोहित 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 मॅडा षटकार होईल का प्रेक्षकांना आतरली रोहितचा षटकार येतोय का हो पुन्हा एकदा पुन्हा एकदा फ्रीट आपण पाहतोय कारण रोहितला फार मोठा स्फोटक खेळाडू आहे. गोलंदाजावर दबाव पडतोय कारण स्ट्राईकला खेळतोय रोहित मॅन. धावसंख्या केवळ 35 धावा 37 धावा धावसंख्या आपण जर पाहिजे गेल्या तर धावफलकावर 37 दादा 37 झाले. पुन्हा एकदा रबावची संधी आणि रोहितचा
रोहितचा खेळ संपला मित्रांनो आता. आणि पुढचा बॅटमॅनच्या दाखल होतोय सचिन. परंतु स्ट्राईकला संघाचा संघनायक, संघाचा सेनापती माऊली जाधव स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ पुन्हा एकदा फसवलं माऊली जाधवला. पुन्हा एकदा माऊली जाधवचा फटका. ट्राय करण्याचा हल्ला झेल होईल का? हो झेल सुटलाय. पुन्हा एकदा तिसरी जीवनपट्टी आपण माऊली जाधवला. सफल चित्ते की चाल माऊली जाधव. सूरज के बाद सूर्य में होता है, और सफलता के बाद सफलता होती है, क्योंकि टाइगर अभी जिंदा है. उसी टाइगर का नाम है माऊली जाधव, मैन फ्रॉम शिवपुर नगरी. आणि धावसंख्या आपण पाहिलं धाव फलकावर केवळ 39 धावा. धावसंख्या 39 धावा धाव फलकावर. स्ट्राईकला संघाचा संघनायक सेनापती. पुन्हा टाक्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न सागर थोंडेचा उत्कृष्ट क्षेत्ररचना, पण माऊली जाधवला माहिती आहे. माऊली जाधव अतिशय समजदारीने स्ट्राईक आपल्या जवळ ठेवले, कारण एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न माऊली जाधव करणार आहोत. वाघाची थर बोलगेला डोंगरा पल्याड आणि खाली षटकार येतोय माऊली जाधवच्या पाठमधून. आणि पुन्हा एकदा सचिनला रनआउट झालाय सचिन. धावसंख्या 46 धावा आणि विजयासाठी 27 धावांचं लक्ष्य. सत्तेचाळीस धावांचं लक्ष्य 47. डिडिलन संघाला सामना जिंकायचा असेल तर 27 धावांचं लक्ष्य पूर्ण करावं लागेल. चला शिरसा 11 संघ आपण तुरी क्षेत्राचे लावून घ्यायचं आहे. डिडेलन संघाला उजाटी केवळ 27 धावांची गरज.
डिटेल संघाची सर्वजण आतमध्ये दाखल झाली. स्ट्राईकला संघाचा अष्टपैलू स्फोटक खेळाडू सागर धोंडे, नॉन स्ट्राईकला शुभम धोंडे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गोलंदाज मारतोय अथर्व वाडकर. डिटेल संघाला उजाटी केवळ 27 धावांचं लक्ष. पहिला चेंडू अथर्व वाडकरचा. पहिल्या चेंडू त्याकडे खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. एक धाव सोडण्याचा प्रयत्न, परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल सागर धोंडेला. पुन्हा एकदा त्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न शुभम धोंडेचा. एक धाव चोरली. पुन्हा एकदा बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. खणखणीत दणदणीत चौकार. डिटेल संघाला सामना जिंकायचा असेल तर शुभम धोंडेला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा 30 रन पाहायला मिळतंय. रॉकेट थ्रो आपण पाहतो या ठिकाणी आणि केवळ एका धावावर समाधान मानावं लागेल बॅटरला. सत्तेचाळीस धावांचं फार मोठं आपण इथे लक्ष पाहतोय. एक फायनलचा सामना पाहतोय. कोण ठरणार शिवापूर प्रीमियर लीग 2025 चा चॅम्पियन. ओ पुन्हा एकदा पूर्ण आपल्या बसवलंय सागर धोंडेला. हा अथर्व वाडकर अनुभवाची काही कमी नाही. बॅटने फारशी या ठिकाणी काही कामगिरी करत नाही, परंतु या ठिकाणी बॉलने कामगिरी करावं लागेल. विश्वास धाक कबूल करण्यात आला नाही. संधीचं सोनं करावं लागेल मित्रा. पुन्हा एकदा हलवून खेळण्याचा प्रयत्न. बॉल कुठे जातो? बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. खणखणीत चौकार. पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज होतोय सागर धोंडे, मान फ्रॉम शिवापूर. पुन्हा एकदा घुट्टाचा चेंडू आपण पाहतो मित्रांनो. कुठल्या प्रकारची या ठिकाणी बॅटरला मुभा दिली नाही. आणि एका षटकांतर आपण धावसंख्या पाहिली केवळ धावफलकावर 10 धावा. बिना गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. एका षटकात जर आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या केवळ 10 धावा. संघाच्या वतीने दुसरं षटक संघाचे संघनायक सेनापती माऊली जाधव. माऊलीच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. तीच नाही ना तो बरारा. बॉल कुठे ते पाहावं लागेल. सुंदर क्षेत्र मिळवावं लागेल, परंतु 2 धावा चोरल्या सागर धोंडेने.
पुन्हा एकदा मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, एका धावेचा प्रयत्न परंतु एका धावेसमोर मानावं लागेल. पुढचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज माऊली जाधव. हो पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल टाकला होता, झेल होईल का आणि झेल टिपला माऊली जाधवने मोठा वासर कळवला. शुभम धोंडे पाठू प्रवेलन आणि दिलेला संघ अडचणीत सापडलाय. संघाचा एक अनुभवी फलंदाज बाद झालाय. पुढचा बॅटर दाखवतो थिदेश कुंभार. पहिला चेंडू आपण पाहितला तर योकरलचा चेंडू कुठल्या प्रकारची मुभा नाही, पुढक्यात टाकलाय, पूर्णपणे बांधून ठेवलाय बॅटरला. काय कौतुक करावं लागेल गोलंदाजी माऊली जाधवचं. आपण जर पाहिलं फायनलचा सामना तर पाहतो माऊली जाधव बॅटने फार मोठी कमाल केली आणि आता गोलंदाजी या ठिकाणी आपल्या करिश्मा दाखवताना संघाचा सेनापती माऊली जाधव. हो पुन्हा एकदा तीच लाईन श्रीलंका चेंडू आपण पाहतोय. दोन षटकावर आपण धावसंख्या पहिल्या केवळ 14 धावा धाव फलकावर. शेवटची 18 चेंडू 33 धावांची गरज. 33 धावा 18 चेंडू. कोण ठरेल विजयाचा मानकरी, कोण ठरेल शिवापूर प्रीमियर 2025 चा चॅम्पियन. 18 चेंडू 33 धावांची गरज. पुन्हा एकदा अजिंक्य दीक्षित होतोय. पहिला चेंडू आपला अजिंक्य दीक्षितचा पाहिला तर आणि सुंदर असे चेंडू आपण त्याच्याच काय फिल्डिंग मित्रांनो पाहतोय कारण फायनलचा थरार आहे. सतरा चेंडू 32 धावांची गरज. ओ पुन्हा एकदा खराब क्षेत्र आपण पाहतो बॉल कुठे जातोय आणि बॉल जातोय सीमरच्या पलीकडे खाली खरी तडतडीत चौकार होतोय धीरज कुंभारच्या बॅट मधून. सोळा चेंडू 28 धावांची गरज. पुन्हा एकदा परिवर्तन झालंय आणि डॉट बॉल होतोय अजिंक्य दीक्षित. आपण पाहिलं तर मागच्या ठेवून अजिंक्य दीक्षितला चौकार मारला होता, पुन्हा एकदा कमबॅक केलंय. हो पुन्हा एकदा तेचला विकेटला जे होईल का यश पारे कुठल्या प्रकारची चूक केली नाही. दिनेश कुमार पाच झालाय. अथर्व वाडकर वाटक्याच काय मित्र कॅच पकडलाय, मोठा मासा या ठिकाणी गळा लावलाय. दिनेश कुमार बाद झालाय. चला पुढचा मॅच म्हणजे दाखल होतो शिवापूर नगरीची अनबान चान फ्रावडा पुढे पुण्याचा अभिमान अर्थात करण राठोड दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार मारण्यात महाराष्ट्र खेळाडू करण राठोड आज काय कामगिरी करतो मित्रा.
फायनलचा थरार आहे. थोडा संयम राखावा लागेल, थोडी खेळ करावा लागेल. हो पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण राठोडचा आणि सुंदर आपण क्षेत्र या ठिकाणी पाहतोय. करण राठोडला थोडी शांत राहावं लागेल, सागर धोंडेला थोडी साथ द्यावी लागेल. फायनलचा थळ आपण पाहतोय, अटीतटीचा सामना. सांगतो एक बॉल होते फक्त. आणि पुन्हा एकदा पाहावं लागेल, ट्रॅक बॉल येतोय. धाव संख्या आपण धाव म्हणतोय पहिल्या तर पुत्ताने फक्त 20 धावा. 12 चेंडू 27 धावांची गरज. 27 धावा 12 चेंडू. 12 चेंडू 27 धावांची गरज आणि 27 चेंडू 12 धावा. 12 चेंडू 27 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज होतोय. संघाचा सेनापती संघनायक माऊली जाधव, परंतु माऊली जाधवचा सामना करतोय स्फोटक खेळाडू, षटकार चौकार मारण्यात मैरस्त खेळाडू करण राठोड. फक्त 12 चेंडू 27 धावा. पहिला जोर आपण पाहिला माऊली जाधवचा फुडक्यात टाकण्याचा प्रयत्न आणि चांगल्या रीतीने ठिकाणी खेळून घेतला करण राठोडचा. अकरा चेंडू 26 धावांची गरज. आता दोन्ही संघावर आपण दबाव वाढला, कारण मित्रांनो फायनलचा थरार पाहतोय आपण. शिवापूर प्रीमियर लीग मध्ये 2025 चा अखेरचा सामना आपण पाहतोय. चला चला मित्रांनो, अंधार पडत चला, आपण वेळ खर्च करायचा नाही. ओपन त्या लाईन मध्ये पर्यंत, परंतु पंचांचा इशारा नो बॉल. कानीमध्ये ट्विस्ट आलाय, कारण बॉल सगळ्याने टाकलाय नो बॉल. आता सागर धोंडे फील्डचा फायदा घेईल का? सागर धोंडे काय करतो? फील्डचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. ओ हवे भरगण्याचा प्रयत्न, बॉल जातोय शिवेशा पलीकडे. खाणीत मोठा फटका, एक पॉवरफुल फटका, षटकार. दहा चेंडू 19 धावांची गरज. 10 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर धोंडे. सामना करतील, गोलंदाजी ट्राय करते माऊली जाधव. 10 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा पावर पंचांचा इशारा येतोय, डान्सिंग फॅनच्या व्हाईट बॉल. पुन्हा एकदा नव्याने समीकरण बदलताय. 10 चेंडू 18 धावांची गरज. दोन्ही संघावर आपण मित्रांनो दबाव पाहतोय, कारण फायनलचा सामना आहे. 10 चेंडूंचा खेळ, 18 धावा. पुन्हा एकदा 30 राईड पाहतोय, रनआउटची संधी. आणि खराब क्षेत्रक्षण आपण पाहतो मित्रांनो. नऊ चेंडू 16 धावा. 16 धावा 9 चेंडू. कोण फिरेल विजयाचा मार्ग रे?
कोण ठरवलं कोणाला सन्मान करी 9 चेंडू 16 धावा कोणाची ट्राय करते मावळी साधाव पुन्हा एक चोकरण्याचा चेंडू आपण पाहतो माऊली साधावचा पूर्ण बळ फसवला तर तो सागर धोंडने एक चांगल्या तरी खेळून घेतला फटका केवळ एक धाव खर्च झाले 8 चेंडू 15 धावा स्ट्राईकला आता शेतकऱ्याने चौगुरांचा पिता बादशाह म्हणजे करण राठोड आठ चेंडूंचा खेळ 15 धावांची गरज आणि स्ट्राईकला आपण पाहतोय करण राठोड सामना जिंकून देईल का करण राठोड अनेक मोठ्या लीग मध्ये करण राठोड एखादी सामना जिंकून दिलाय पण आज कर्तृत्वाची परीक्षा आहे आज संयमाची परीक्षा आहे 8-15 पुन्हा एकदा आपण पाहतो नव्याने कुठल्या प्रकारची मुभा नाही या ठिकाणी टॉर बॉल होतोय आणि पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे 7 चेंडू 15 धावा आता करण राठोड दबाव आलाय पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न अतिशय ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झालं मित्रांनो आपण पाहतोय आज 2 धावा ठिकाणी चोरल्यात शेवटचे 6 चेंडू 13 धावांची गरज चला मित्रांनो आपण लवकरच अंधार पडतोय 6 चेंडू 13 धावांची गरज आणि या ठिकाणी डान्सिंग पंच म्हणून जे कामगिरी पाहतायत ते आबाद चौधरी आणि त्यांच्या साथीला जे आहेत ते आणि युवराज पाटील सर आतापर्यंतच्या या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये खूपच सुंदर असं त्यांनी पंचगिरी केले आणि या ठिकाणी आता सरपंच उमेश दिघे यांचं इथं आगमन झालं त्यांचंही सहर्ष स्वागत आणि या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ठेवलं होतं ते आणि सुंदर असा फटका मारला पाहिजे काय होतं ते आणि या सुंदर असा जेल टिपलेला येतो तेजस कुंभारे ज्याला चप्पल चित्त म्हणून ओळखला जातो शिवगंगा खोऱ्याचा त्या चप्पल चित्ताने आज सागर धोंडे यांचा उत्कृष्ट असा जेल टिपलेला आहे आणि या ठिकाणी शिवापूर गावचे माजी सरपंच संजय नदिगे यांचं इथं आगमन झाले त्यांचंही सहर्ष स्वागत आणि दुसरा झेल बाद झालेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये एसटी रक्षकाच्या हातामध्ये सुंदर असा झेल टिपलेला आहे तो सागर दिघे याने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 34 4 चेंडू मध्ये 13 धावा डीडी 11 संघाला जर आणि जर मॅच टाय झाली तर बॉल आउट आहे सुपर ओव्हर होणार नाहीये सांगितलं की आता हे संयोजक आहे काय
सुंदर असा मारला षटकार, खूपच असा टाकलेला खणखणीत असा षटकार. आणि पुन्हा त्यांनी समीकरण बदललंय. 3 चेंडू 60 हवा. पुन्हा एकदा सुरेख रन आउटची संधी पाहायला लागेल. तर बघताय अगदी काय होत आहे. रन आउट झालाय. हे नाव तर माहिती आहे बघतो नाव ओमकार दीक्षित रन आउट झालाय. आणि या शिवपूर प्रीमियर लीग पर्व 5 साठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ठेवलं होतं ते माऊली ज्वेलर्स यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ठेवलं होतं. ज्यांचा आजचा वर्धापनाचा तिसरं वर्ष आहे ते मंत्रालय ग्रुप. आणि स्पर्धेतील सर्व चषक ज्यांनी ठेवले होते ते संजय अण्णा दिघे माजी सरपंच आणि उमेशदार दिघे सरपंच यांनी ठेवलं होतं. तसेच मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल ठेवली होती ती श्री प्रमोटर्सचे प्रोप्रायटर राजेंद्र कुंभार माजी सरपंच आणि विजय रामचंद्र कुंभार माजी खेळाडू नवयुग क्रिकेट क्लब. दरम्यान आता मैदानामध्ये जाऊया. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि षटकार आणि DD11 पर्वताचा मानकरी झालेला आहे. खूपच सुंदर अशी खेळी केली होती DD11 ने. सागरी सामन्यामध्ये आपण पाहिलं 6 सामन्यामध्ये त्यांनी 4 सामने जिंकून फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि फायनल मध्ये त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे शिवापूर प्रीमियर लीग पर्व 5 वर. तसेच